आणि ते निघून येणार. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हे 3 लोक गेले तरी आपण इकडनं हलायचं नाही. आपण जिथे आहात तिथे बसून घ्या, उभे राहा. जी लोक बॅरिकेड पर्यंत गेली त्या लोकांनी परत या सावलीमध्ये जागा शोधून घ्या. तिथे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आलेले आहेत. तिथे वंचित बहुजन आघाडीचे सगळे राष्ट्राचे राज्याचे प्रमुख पदाधिकारी आलेले, ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. तिथे शाहिरांचा जलसा सुद्धा तिरंगा असतो, आरएसएसच्या मोर्चात तिरंगा नसतो. याला काय मर्यादेचा घोडा उठला काय? याला तिरंगा काय चापतो काय? तिरंगा काय ह्यांच्या बोकांडी बसतो काय? हे लबाड लांडगे तर लबाड लांडगे. तुम्हाला माहितीये ना गाणं, लबाड लांडग ढोंग करतय, लग्न करायचं नाचतय. हे सगळे लबाड लांडगे आहेत, उघडे पडले आणि ते मदन बाळासाहेबांमुळं. बरोबर आहे. मोर्चात जायचं सगळ्यांना. आपल्याला सुजातदादा निरोप द्यायला गेलेत, संविधान द्यायला गेलेले, पियाचा झाले पियाचा भाऊ बियाचा झाले. सिद्धार्थ भाऊ हात हात कापायला लागले. जसा कुष्ठरोग होतो तसा हात हात कापायला लागले. संविधान हातात कसं घ्यायचं? 100 वर्ष त्या ठिकाणी झाले, तुम्ही ठोकळा काढा. 100 वर्ष पूर्ण झाले, ठोकळा काढला का रे? शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला ठोकळा नाही काढता आला का? शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा नाही काढता आला? लक्ष्मीच्या नावाने ठोकळा काढला. कोणाच्या नावाने? लक्ष्मीच्या. त्या बिचारीचं कोण आहे कुठली काही माहिती नाहीये, अशी परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा नाही काढला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा काढ नाही. पोलीस खात्याने नोंद करून घ्यायची आणि मोदीला आणि मोदीला पत्र पाठवून द्यायचं. आमचं वंचित अरे शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा काढत नाही. चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करताय. घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. जोरात आवाज करा राजांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही रामभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, एकलव्याचा. धन्यवाद. यानंतर अरुंधतीताई तर तुम्ही असाल आज एका